आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज शहरातील कानडी रोडवर पहिल्याच पावसात भुरभुरीत तलाव झाला तयार। यश कंस्ट्रक्शन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे जावई आहेत का? धोंड्याचा महिना संपला तरी यशला जाग कशी येईना। यश कंस्ट्रक्शनचा नागरिकांच्या जीविताशी खेळ। केज शहरातील कानडी रोडचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाने आपले लाडके जावई यश कंस्ट्रक्शनला दिले होते आणि हे काम या गुत्तेदारांनी गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण न करता रखडत भिजत घोंगडे ठेवले। आतापर्यंत उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे सध्या ठीक होते, मात्र आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले असून कालपासून केज तालुक्यात पावसाला सुरुवात झाली। कालपासून झालेल्या पहिल्याच भुरभुरीत केज शहरात मोठा पाऊस पडला नसला तरी भुरभुरीसारख्या पावसानेच कानडी रोडवर जाण्यासाठी वाट नसल्याने पाणी रस्त्यावरच साचून तेथे तलावाचे स्वरूप आले। यामुळे प्रवासी नागरिक त्रस्त झालेले आहेत। या घटनेनं संबंधित गुत्तेदाराला काही एक देणेघेणे नसल्याचा यावरून दिसत असल्याचं प्रवासी नागरिकांकडून स्पष्ट केलं जात आहे। तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून तारेवरची कसरत करावी लागते। यश कंस्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज नेमकं अभय का देत आहे? असा यश कंस्ट्रक्शन हे 7 सार्वजनिक बांधकाम विभाग केजचे जावई आहेत का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी, केज शहरातील कानडी रोडचे काम हे यश कंस्ट्रक्शन ही कंपनी करत आहे। या रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। म्हणजे जवळपास मागील 2 ते 2.5 वर्षांपासून या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे। अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही। अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्यामुळे या भागातील नागरिक संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने करून याबाबत आवाज उठवला आहे। वेळोवेळी या आंदोलनाची दखल घेत केज नगरपंचायतने यश कंस्ट्रक्शन कंपनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना सूचना दिलेल्या असताना देखील अद्यापही या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे कानडी रोडवरील व्यापारी, या भागातील नागरिक, खाजगी क्लासेसला आणि शाळेला जाणारे विद्यार्थी, कानडी माळी, लहुरी, बिडा, येवता, कोल्हेवाडी, तरनळी यासह ग्रामीण भागातील अनेक गावचे नागरिक, वाहन चालक हे त्रस्त झालेले आहेत। या रस्त्याचे जागोजागी काम अपूर्ण असल्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना, विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते। गुरुवार रोजी केज शहरात पाऊस झाल्यामुळे कानडी चौक ते विजय कृषी सेवा केंद्र पारस स्वीट होमपर्यंत अक्षरशः रस्त्यावर पाणी साठले आणि तलावाचे स्वरूप आले होते। रस्त्याने जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांना पाण्यातून ये-जा करता येत नव्हते। जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते। त्यामुळे मोटरसायकल चालकांना, वाहनांच्या चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागली आणि याच परिसरात खाजगी क्लासेस, मुलींची शाळा, जवळच कॉलेज असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते। मागील 2 ते 2.5 वर्षांपासून धीम्या कासव गतीने यश कंस्ट्रक्शन कंपनी काम करते आहे। तर अगोदर केलेल्या शांताबाई तापडे या शाळेसमोर भल्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना, व्यापाऱ्यांना, शाळेतील विद्यार्थी, वाहन चालक या भागातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सदरील कंस्ट्रक्शन कंपनी करत आहे। या रस्त्यावर अनेक वेळा मोठमोठे अपघात घडलेले आहेत। या रस्त्याचे काम चांगल्या क्वालिटीचे, दर्जाचे करून घेण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांची असतानाही या विभागाचे कर्मचारी, अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप जनसामान्यांमधून केला जातो आहे। अनेक वेळा यश कंस्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली, परंतु प्रशासनाकडून यश कंस्ट्रक्शन कंपनीने कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। यश कंस्ट्रक्शन कंपनीला नेमक्या अभय कोणाचे आहे आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यश कंस्ट्रक्शन कंपनीला पाठीशी घालते आहे का, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जातो आहे। का यश कंस्ट्रक्शन हे बांधकाम उपविभागाचे जावई तर नाहीत ना? असं असतील तर आता धोंड्याचा महिना संपला आहे। यशने आता जागं होणं गरजेचं असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।